मी सध्या आहे नागपुरातील नरेंद्रनगर परिसरामध्ये। आपण बघू शकतो हा नरेंद्रनगर अंडरपास जो आहे तो पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ट्रक अडकलेला आहे। सकाळी 6च्या सुमारास या ठिकाणी हा ट्रक जो आहे तो अडकलेला आहे ना। आपण बघू शकतो हे बघा, हे दुचाकी काढण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणावरून करतायत। जवळपास 3 ते 3.5 फूट पाणी या सबवेमध्ये आता अंडरपासमध्ये साचलेलं आहे, त्यामुळे हा ट्रक जो आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा जो परिसर आपण बघतोय हा नरेंद्रनगरचा परिसर आहे आणि नरेंद्रनगर अंडरपास जे आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी। आपण बघू शकतो दोन्ही बाजूची वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ट्रक जो आहे तो या ठिकाणी फसलेला आहे। ट्रकच्याही जवळपास 2.5 ते 3 फूट पाणी त्या ठिकाणी आहे। छोटे वाहनांची तर कल्पनाच आपण करू शकत नाही, त्यामुळे हा सबवे जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नागपुरात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी नरेंद्रनगर अंडरपासमध्ये ट्रक अडकलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।